तर आपण पाहतोय T20 वर्ल्ड कप मध्ये आज हा हाय व्होल्टेज सामना रंगतो आहे। भारत पाकिस्तानच्या या सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि आजचा हा सामना नेमका कसा राहणार आहे, क्रिकेट प्रेमींची देखील उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि याच सामन्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खास स्टुडिओमध्ये आपल्या माजी रणजीपटू अमित दानी सर आलेले आहेत। सर खूप खूप स्वागत आहे आपलं झी 24 तासवर। सर ह्या प्रतिक्रिया आपण बघत होतो, भारत पाकिस्तानचा सामना असला की एक वेगळंच वातावरण आपण कायम पाहिलेलं आहे। आजच्या सामन्याबद्दल देखील अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत, विशेषतः फिरकी गोलंदाजांना आज खेळपट्टीवर किती मदत होऊ शकते या संदर्भात काय सांगा? भारत आणि पाकिस्तान हा जो सामना आहे हा कायमच कुठल्याही लेवलला हा उत्सुकतेचाच विषय असतो आणि त्याची बरीच कारणं आहेत। पॉलिटिकल रिझन तर आहेच त्यातलं एक, आणि आत्तापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे त्याच्यातही आपण वर्चस्व दाखवलेलं आहे। गेल्या ॲटलिस्ट 20 वर्षात तरी आपण त्यांच्यावर वर्चस्व दाखवलेलं आहे। तर या रायव्हलरी जी म्हणतो आपण, डाय हार्ड रायव्हलरी, ती एक प्रकारे उत्सुकता वाढवण्यासाठीच दाखवली जाते। तर त्या दृष्टीने हे जे काय चाललंय ते ठीक आहे, सामन्यासाठी उत्सुकता दाखवणं चांगलंच आहे। हो, नाही या संदर्भात आपल्याला सविस्तर चर्चा करायचीच आहे, मात्र आमचे प्रतिनिधी आहेत अमर काणे, ते देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहेत। त्यांना देखील अनेक प्रश्न विचारायचे आहेत। अमर काणे सध्या देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, आपण चर्चा करतोय आजच्या या सामन्यासंदर्भात, हाय व्होल्टेज असा हा सामना होतोय। दानी सर सध्या आपल्यासोबत आहेत, तुमचे काही प्रश्न असतील? बिलकुल श्रीकांत, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो, कोलंबोला ही 7 वाजता लढत सुरू होणार आहे। तर आता जे फोरकास्ट जे आलेले आहे त्या अनुरूप तिथे पावसाची शक्यता आहे, त्यामुळे मॅच सुरू होण्यास थोडाफार डिले होऊ शकतो। अमित दाणी यांचं स्वागत करतो। आणि सगळ्यात महत्वाचं, अमित दाणी यांनी सूर्यकुमार यादव म्हणजे ते जेव्हा असिस्टंट कोच होते तेव्हा सूर्यकुमार यादवनी प्रथमतः नेतृत्व केलं होतं। मला जेवढं आठवतं 2013 मध्ये तेव्हा ते असिस्टंट कोच होते आणि सूर्यकुमारला पूर्ण घडताना अमितजींनी पाहिलेलं आहे, त्यामुळे अतिशय महत्वाचं राहील। आणि मी अमितजींकडनं जाणून घेऊ इच्छितो आणि तमाम मराठी प्रेक्षकांना, देशभरातल्या प्रेक्षकांना, सूर्यामधली ही नेतृत्वाची गुणवत्ता तुम्ही तेव्हाच पाहिली होती का, आणि सूर्या कसा घडत गेला आणि आजच्या मॅच मध्ये त्याचं टेम्परामेंट किती महत्वाचं असणार? अमर साहेब नमस्कार। हे सूर्या जे तुम्ही म्हणालात की 2013 मध्ये कॅप्टनशिप त्याच्याकडे सोपवण्यात आली होती, वन डे आणि T20साठी त्याच्याकडे सर्वप्रथम सोपवण्यात आली होती, आणि त्यावेळेस मी असिस्टंट कोच म्हणून मुंबई संघाबरोबर काम करत होतो। त्यावेळेसचा सूर्या आणि आत्ताच्या सूर्यामध्ये जमीन आसमानाचा फरक मला जाणवतोय, कारण त्यावेळेस त्याच्यात पेशन्स दिसत नव्हते। ॲज अ कर्णधार म्हणून पण तुम्हाला थोडे पेशन्स दाखवावे लागतात, प्लेयर्सच्या कलेनी घ्यावं लागतं, या गोष्टी त्यावेळेस त्याच्यात नव्हता। कदाचित मॅच्युरिटी नसेल त्याच्यात त्यावेळेस। ॲज अ कॅप्टन तो प्लेअर म्हणून नेहमीच चांगला होता, पण ॲज अ कॅप्टन म्हणून जे तुमच्याकडे गुण लागतात ते कदाचित त्यांनी आता ओव्हर द इयर्स, एस्पेशली भारतीय संघात आल्यापासून त्यांनी रोहितकडनं शिकलं असेल की टीमला कसं हँडल करायचं, आणि ह्यात तो एकदम पारंगत झालेला आहे। आणि मला वाटतं आता तो बेस्ट कॅप्टन म्हणून जगभरात प्रसिद्ध झाला आहे, त्याच्या याच गुणवत्तेमुळे की तो प्लेयर्सना बॅक करतो, त्यांच्या डाऊन टाईममध्ये पण तो त्यांना बॅक करतो आणि त्यांना लिफ्ट करतो। या गोष्टी त्या कॅप्टनकडनं अपेक्षित असतात आणि त्या तो करतोय। सगळ्यात महत्वाचं आपण संपूर्ण मॅच मध्ये बघायला गेल्यास तर कोलंबोला ही मॅच होत आहे, एक ऍडव्हान्टेज किंवा एक एज म्हणता येईल आपल्याला पाकिस्तानच्या दृष्टीने दिसत आहे, कारण की पाकिस्तान तिथे आधीपासून मॅचेस खेळत आहे, भारतीय टीम आत्ता तिथे पोहोचत आहे, काल रात्रीचा एक सराव झालेला आहे। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। अशा कंडिशन्समध्ये भारतीय संघाने टॉस जिंकल्यानंतर काय निवडावं असं आपल्याला वाटतं, कारण की ही जी पिच आहे ही तीच पिच आहे, असं म्हणतात की या पिचवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे ही लढत झाली होती, 160 आणि 65 हा सुद्धा चॅलेंजिंग स्कोअर होता। जर का हे पावसाचं सावट या सामन्यावर आहे असं आपण म्हणतोय आणि ते दिसतंही आहे, फोरकास्ट पण दिसतंय, तर हा जेवढं आधीच हा सामना 20 षटकांचा आणि त्याच्यात तो अगर अजून छोटा होतो तर सगळं गणितच बदलत जातं। ह्याच्यात मग स्पिनरपेक्षा जास्त फास्ट बॉलर जास्त मोठा रोल प्ले करतात। तर त्या दृष्टीने कदाचित, आणि आपल्याकडे भारताकडे आणि पाकिस्तानकडे देखील फास्ट बॉलर्स, क्वालिटी फास्ट बॉलर्स आहेत, तर हा सामना आपण जे स्पिन कॉम्बिनेशन्स म्हणतोय हे सगळं गणित चुकणार आहे। जर का पावसाचं सावट असेल, ओव्हर्स कमी झाल्या तर स्पिनरपेक्षा जास्त फास्ट बॉलर्सवर भर जाणार आहे। सर आपण आता अमर सर, आपण फास्ट बॉलर आणि या संपूर्ण संदर्भात चर्चा कर। बिलकुल बिलकुल सर। हां,
तर पुढचा मुद्दा असा होता की आता नुकताच जो नाम्बिया संदर्भातला आपला सामना असेल, US संदर्भात आपली जी लढत झाली, फिरकी गोलंदाजांना खेळताना काही अडचणी आलेल्या आपण बघितलेल्या होत्या त्या सामन्यामध्ये. आजच्या सामन्यामध्ये देखील तशाच काही अडचणी येऊ शकतात? अडचणी असं म्हणता येणार नाही. इंडियात आणि श्रीलंकेमध्ये विकेटमध्ये काही खूप जास्त फरक नसतो आणि भारतालाही 2 सामने फिरकी म्हणजे भले त्या क्वालिटीची फिरकी नव्हती, पण फिरकी गोलंदाजांनीच त्रास दिलेला आहे. तर ह्याची दखल संघाने आणि त्यांच्या व्यवस्थापनाने नक्कीच घेतली असणार. त्याप्रमाणे त्या गोष्टीवर प्रॅक्टिसही झाली असणार. आणि प्रोफेशनल जेव्हा आपण एखादी प्रोफेशनल संघ म्हणतो आणि भारत आता गेले 3-4 वर्ष T20मध्ये नंबर 1 स्थानावर आहे, तर ह्याच्यात तर नक्कीच आपण म्हणू की ते नक्कीच तयारी करतील सगळ्या टाईपच्या स्पिनर्सची. ठीक. अमर सर. आता अगदी बरोबर आहे, पण आता आपण जेव्हा ही सगळी चर्चा करतोय म्हणजे भारतीय टीमकडे चांगले फिरकीपटू आहेच, पण पाकिस्तानी टीममध्ये सुद्धा उत्कृष्ट फिरकीपटू आहे. किंबहुना जास्तीच चर्चा होत आहे आणि एका बॉलरशिवाय संपूर्ण चर्चा सातत्याने वर्ल्ड कपमध्ये पूर्ण होत नाही. उस्मान तारिक याची चर्चा म्हणजे त्याच्या परफॉर्मन्सपेक्षा त्याची चर्चा जास्ती होत आहे असं नाही वाटत का? आणि आपण पाहिलं होतं तर काल नेटमध्ये आपल्या बॉलर्स म्हणजे काही बॉलर्सकडनं भारतीय बॅट्समननी त्या पद्धतीने सराव करून घेतलाय. आपण आठवत असेल की आपल्यासोबत केदार जेव्हा होता तसा तो बॉलिंग करायचा, पण ही थांबत असलेली बॉलिंग म्हणजे स्टॉपेज घेऊन असलेली बॉलिंग याचा किती परिणाम भारतीय बॅट्समन होऊ शकतो आणि कशा पद्धतीने हे सगळं आव्हान आणि चॅलेंज स्वीकारेल भारतीय संघ आणि भारतीय बॅट्समन? मला असं वाटतंय की उस्मान तारिकचे आपण बद्दल जे बोलतोय सगळेच बोलतायत हे कदाचित ओव्हर हाईप्ड आहे. आता ऑस्ट्रेलिया संघासमोर त्यांनी जे पाकिस्तानमध्ये या वर्ल्ड कपच्या आधी जेव्हा खेळले त्यावेळेस त्यांनी काही परफॉर्मन्स केला असेल. ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानमध्ये येऊन खेळणं, सबकॉन्टिनेंटमध्ये येऊन खेळणं थोडं चॅलेंजिंगच आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसला. ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेने हरवलंय. तर तो संघ आणि पाकिस्तानमध्ये गेलेला संघ एवढा तगडा नव्हता, काही प्लेयर्स गेले नाही तिकडे, त्यामुळे तो संघ थोडा कमकुवत होता. तर त्यांनी 5-0 हरवलंय किंवा 3-0 हरवलंय, तर ते याच्यात काही एवढं मोठं नाही आहे. आता उस्मान तारिकचा विषय करायचा झाला, त्याची ॲक्शन युनिक आहे. ॲक्शनमध्ये युनिक एकच गोष्ट आहे की तो थांबून काही बॉल तो थांबून करतो, पॉज घेऊन करतो. तर त्याचा मुकाबला कसा करायचा हे भारतीय संघाने व्हिडिओज बघून किंवा काही बॉलर्सना थांबायला लावून ते नक्कीच सराव केला असणार. आणि ते जे काही त्याच्या तारिक उस्मानच्या सराउंड एक बबल क्रिएट झालेला आहे आत्ता, हा जो दिसतोय मीडिया, पाकिस्तानचे मीडिया, पाकिस्तानचे प्लेयर्स हे त्याच्याबद्दल जे हाईप करत आहेत, ते मला वाटतं एखाद्या चांगल्या टीमच्या अगेन्स्ट जसं इंडियाचे आहे किंवा आणि कुठली टीम जी इकडे वर्ल्ड कपमध्ये खेळेल त्यांच्या अगेन्स्ट जेव्हा तो खेळेल आणि जेव्हा त्याचा सामना असल्या बॅट्समनशी होईल, अभिषेक शर्मा आहे, तिलक आहे, हार्दिक पांड्या आहे, सूर्यकुमार यादव आहे, ह्यांच्याशी जेव्हा तो सामना होईल त्यावेळेस त्याचं काय लेवल आहे ती सगळ्यांना कळेल. अमर, त्यामुळं आपण पाहतोय की पुन्हा एकदा जसं तुम्ही म्हणालात की त्याच्या परफॉर्मन्सपेक्षा त्याची जास्त चर्चा या सगळ्या मधल्या काळात झालेली आपण बघितलेली आहे. आणि सरांनी जसा मुद्दा उपस्थित केला की ओव्हर हाईप अशा प्रकारे हे सगळं झालेलं आहे. अमर, अगदी तेच त्यालाच धरून विचारत होतं, म्हणजे ही ओव्हरहाईप जास्ती होते असं वाटतंय तरी आहे सध्या, कारण की अजून इंटरनॅशनल क्रिकेट एक वेगळा सिनारिओ असतो आणि सातत्यपूर्ण परफॉर्मन्स फार गरजेचं असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय बॅट्समन जे आहे ना ते तुफान फॉर्मात आहे, झंझावत आहे आणि अभिषेक परत पुनरागमन आजच्या मॅचमध्ये होऊ शकतो. म्हणजे कसं पाहता आजच्या परफॉर्मन्सकडे? कारण की आपण एशिया कपमध्ये जेव्हा पाहिलं होतं अभिषेक जो सुटला होता पाकिस्तान विरुद्ध, धडकी भरत होती सातत्याने पाकिस्तानी बॉलर्सला, पूर्ण पाकिस्तानी टीमला किंबहुना, आणि आज अभिषेक आला तर त्याचं एक वेगळं दडपण राहील आणि सोबत ईशान किशनचा डोस पण राहणार आहे पाकिस्तान विरुद्ध. अमित सर, तर आता या भारतीय संघामध्ये लेफ्ट हँड बॅट्समनचा भरमार आहे. त्यामुळे जसं अभिषेक शर्मा आहे, ईशान किशन आहे, तिलक आहे, मग अक्षर पटेल आहे, रिंकू सिंग आहे आणि वॉशिंग्टन सुंदर, मध्ये काय कॉम्बिनेशन खेळेल तरी मिनिमम 5 लेफ्ट हँड बॅट्समन या संघात खेळतात. आणि जसं त्यांच्याकडे पाकिस्तान संघाकडे जसं आपण उस्मान तारिक म्हणतोय तसं तो सायम अयूब एक आहे, तो ऑर्थोडॉक्स बॉलिंग करतो. परत सलमान आगा तो एक ऑफ ब्रेक टाकतो पण तो पार्ट टाइम बॉलर आहे. शदाब खान आहे, त्याला आपण कमी लेखून चालणार नाही पण तो लेग स्पिनर आहे. पुन्हा आपले लेफ्ट हँडर्स स्ट्रॅटेजिकली बॅटिंगला पाठवले जातील की त्यांचा सामना, आणि तसंच तारिक उस्मानच्या अगेन्स्ट पण त्याला या आपल्या क्वालिटी बॅट्समनच्या अगेन्स्ट बॉलिंग करायची आहे. तर अभिषेक शर्मा हा वरच्या नंबरवर बॅटिंग करतो, तर मला वाटत नाही की त्याच्यासमोर उस्मान तारिकला
कुठल्याही क्षणी आणतील. कारण जर का अभिषेक शर्मा 6-7 ओव्हरपर्यंत थांबला तर मग कुठलाही बॉलर त्याच्यासमोर कमीच असेल. सर तुम्ही आता ही यादी वाचून दाखवली, म्हणजे उस्मान तारिक बद्दल आपण मगाशी बोललो, मात्र त्या व्यतिरिक्त देखील अनेक स्पिनर्स त्यांच्याकडे आहेत. त्या मुद्दा उपस्थित होतोय की इतकी सगळी जर पाकिस्तानकडे फिरकी गोलंदाजांची फौज असेल तर मग आपल्या टीमचा काय नेमका अजेंडा असला पाहिजे संपूर्ण खेळामध्ये. आतापर्यंत जो आपला इंटेंट राहिलेला आहे त्याच पद्धतीनं खेळलं गेलं पाहिजे आजच्या सामन्यात. T20 क्रिकेट हे इंटेंटवरच खेळलं जातं. ह्याच्यात मी बघून घेईन, मी विकेट पडल्या आहेत म्हणून मी थांबून खेळीन, तर त्याच्यात ते करण्याच्या नादात रन्स कमी होतात आणि ह्याचा ॲडव्हान्टेज अपोनंट्स घेतात. ही स्ट्रॅटेजी क्लिअर असते, त्यांचीही तीच असेल, आपलीही तीच असेल. आणि तुम्ही बघितलं असेल पास्टमध्ये जेव्हा ज्या संघाने प्रेशर घेतलंय बॅटिंग लाईनअपचं त्या संघाचा पराभव झालेला आहे. म्हणजे पाकिस्ताननी पण आपल्या अगेन्स्ट या बॉलरला खेळून काढू हा विषय जेव्हा त्यांनी घेतला त्यावेळेस त्यांचे रन्स कमी झाले आणि ते प्रेशर उरलेल्या फलंदाजांवर येऊन पूर्ण धावसंख्याच कमी झाली आहे आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या रिझल्टवर झाला आहे. अशा गोष्टी आढळतात. आणि इंडियन बॅटिंग लाईनअप ज्या पद्धतीने ज्या कॉन्फिडन्सनी खेळते आता गेले 2 वर्ष, त्या पद्धतीने मला वाटत नाही की असा कोणी विचार करणारा आहे. म्हणजे अक्षर पटेल, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, म्हणजे एका पाठोपाठ एक असे आक्रमक फलंदाज आपल्याकडे आहेत आणि त्याचा ॲडव्हान्टेज आपण घेणार. आणि आपल्यापेक्षा जास्त, म्हणजे मी तर म्हणतो 200% जास्त पाकिस्तानला हे कठीण जाणार आहे. कठीण जाणार, त्यांच्यासाठी चॅलेंजिंग असेल. अमर, आपण बोलत होतो की एक संपूर्ण फौज त्यांच्याकडे आहे फिरकी गोलंदाजांची, त्यामुळं आक्रमक खेळी आपल्याला करावी लागणार आहे. अमर, अगदी बरोबर आहे. जसे 6 बॉलर्स आहे म्हणतात फिरकीपटू पाकिस्तानी पूर्ण चमूमध्ये, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय स्पिनर पण चांगल्या फॉर्मात आहे. आज काही बदल होतो की नाही भारतीय बॉलिंग लाईनअपमध्ये ते बघणं फार उत्सुकता आहे. अर्शदीपला थांबवून कुठेतरी वॉशिंग्टन सुंदर किंवा कुलदीपला टीममध्ये घेण्यात येतं का, किंवा रिंकू सिंगला रिप्लेस कुठे करण्यात येतं का, हे सगळं पाहणं येईल. आणि अमितजींकडनं हे नक्कीच जाणून घेऊ इच्छितो की आजच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये खास करून स्पिनरला आपण ऍडिशनल खेळू शकतो का अर्शदीपला थांबवून. जर का सामना हा पूर्ण 20 ओव्हरचा झाला तर कदाचित ही स्ट्रॅटेजी असू शकते की वॉशिंग्टन सुंदरला थांबवून, कारण रिंकू सिंगला थांबवून वॉशिंग्टन सुंदरचे बॉलिंगसाठी म्हणून पण उपयोग करता येईल. कारण त्यांच्या पाकिस्तान संघात पण लेफ्ट हँड बॅट्समन्स आहेत मिडल ऑर्डरमध्ये जे घातक ठरू शकतात. तर त्यांना कर्ब करण्यासाठी म्हणून कदाचित वॉशिंग्टन सुंदरचा इन्क्रुमेंट होऊ शकते. पण हे पुन्हा की ओव्हर्स किती होतात ह्याच्यावर सगळं ठरणार आहे की स्पिनर स्पेसिफिक टीम बनणार आहे की फास्ट बॉलर स्पेसिफिक बनणार आहे. नाही, पण याचबरोबर मी अजून एक गोष्ट जाणून घेतो. कुलदीपचा परफॉर्मन्स पाकिस्तान विरुद्ध नेहमी उजवा ठरलाय, त्यामुळे कुठे कुलदीप टीममध्ये येऊ शकतो इतर 2 स्पिनर्सच्या ऐवजी कोणी, काय वाटतं आपल्याला या बाबतीत. मला आत्ता तरी नाही वाटत, कारण का आपल्याकडे वरुण चक्रवर्ती आहे जो एक मिस्ट्री बॉलर आहे आणि तो खूप चांगला करतोय. वर्ल्ड नंबर 1 बॉलर म्हणून तो आता आहे या क्षणी. तर त्याला बसवून कुलदीपला खेळवण्याची चूक मला वाटत नाही हे करतील. पण अक्षर पटेल आपल्याकडे लेफ्ट आर्म स्पिनर, आपल्याकडे वरुण चक्रवर्ती आहे, हे 2 काय म्हणतात स्ट्राईक बॉलर्स आहेत स्पिनर. त्याच्या व्यतिरिक्त आता वॉशिंग्टन सुंदर जसं आपण नाव घेतलं, रिंकू सिंगमध्ये ओव्हर टाकू शकतो. आणि फास्ट बॉलरमध्ये हार्दिक पांड्या आणि दुबेचा वापर या ठिकाणी, जर का विकेट स्लोअर असेल तर दुबेचा वापर अतिशय सुंदररित्या होण्याचे चान्सेस या सामन्यात आहेत. अमितजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापूर्वी आपण जेव्हा भिडलो होतो पाकिस्तान विरुद्ध भारत आशिया कपमध्ये 3-0 अक्षरशः पटकनी दिली होती, धूळ चारली होती आपण. आणि त्यानंतरही पाकिस्तान फक्त उदो तिथले समर्थक जे करत होते की बुमराह विरुद्ध फरहान कसा खेळलेला, आणि आत्ताही पाकिस्तानमध्ये त्याची चर्चा सुरू आहे. त्यांना जिंकण्यापेक्षा आपला एक प्लेअर कसा चांगला केला याचीच जास्त सुरू आहे. आजच्या या दोघांचं द्वंद्व पण एक उत्सुकतेचं ठरेल. एक्झॅक्टली हाच विषय आहे की आपण जेव्हा म्हणतो तर आपण जिंकण्याबद्दलच बोलतोय. संघ कसा जिंकेल, एक प्लेअर वर्सेस एक प्लेअर आपण कम्पेअर करतच नाही आहोत. पण वेरॅज पाकिस्तान मीडिया असेल किंवा पाकिस्तानचे टीम मॅनेजमेंट असेल हे फक्त बुमराह वर्सेस तो कोण फरहान आय बिलीव्ह, तर तो कसा खेळेल, तो किती सिक्सर्स मारेल, किंवा बाबर आझम कसा खेळेल, किंवा साईम अयूब कसा खेळेल, या विषयावरच त्यांचा भर जास्त दिसतोय. तर इन द एंड ऑफ द डे क्रिकेट हा संघाचा गेम आहे, टीम स्पोर्ट आहे. ह्याच्यात एंड रिझल्ट खूप मॅटर करतो. तर आपण जे आशिया कपमध्ये 3-0 त्यांना हरवलं ते पास्ट आहे. आपण प्रत्येक वेळेस त्यांना
खूप आक्रमकपणे आपण त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहोत. ह्याच्या आधी खेळलो आहोत, ह्याच्या पुढेही खेळणार आहोत. तर हा सामना काही वेगळा नसणार. सर आपण प्लेयर्स बद्दल बोलतोय. अर्शदीप सिंगच्या जागेवर अमर नाही, अशी चर्चा अयूब बद्दल पण मागे झाली होती. हो, त्याच्याबद्दलही खूप झाले होते. पण मी फक्त एक आठवण करून देतो अयूब बद्दल, साईम अयूब बद्दल. करा अमर पूर्ण करा प्रश्न. नाही, आशिया कप मध्ये सईम अयूब बद्दल अशीच तेव्हा चर्चा झाली होती आशिया कप दरम्यान की बुमराला 6 बॉलवर 6 सिक्स मारणार वगैरे अशा मोठ्या वल्गना पाकिस्तानी काही माजी क्रिकेटपटूंनी केल्या होत्या. पण वास्तवात तेव्हा तो किती फ्लॉप ठरला होता. आपल्या बॉलर्सनी त्याला आउट करून दाखवलं होतं. अगदी शून्य भोपळा फोडणे त्याला अवघड झालं होतं तेव्हा. आणि सगळ्यात महत्वाचा एकच अखेरचा मी महत्वाचा प्रश्न विचारतो की किती स्कोअर सेफ राहील भारतीय संघ 20 ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असेल तर. भारतीय संघ एक तर ते साईम अयूबबद्दल पुन्हा बोलायचं झालं तर या हाईपला काय अर्थच नसतो. कारण एक प्लेअर, आणि अनफॉर्च्युनेटली काय होतं की ज्या प्लेअरबद्दल बोललं तर त्या प्लेअरवरच दडपण जास्त येतं या गोष्टीचं. आणि हे पाकिस्तानी प्लेयर्सनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आपण या गोष्टींमध्ये चर्चा कधीच करत नाही. भारतीय टीम मॅनेजमेंटही नाही करत. आपण सूर्यकुमार यादवचे काही व्हिडिओज बघितले असतील, इंटरव्ह्यूज बघितले असतील आत्तापर्यंतचे, त्याच्यात त्यांनी कधीच एका प्लेअरबद्दल तो बोलत नाही. तो अख्ख्या टीमबद्दलच नेहमी बोलतो. सो हा आपल्या जमेची बाजू आहे. आता राहिला किती स्कोअर चांगला राहील किंवा किती स्कोअर भारतीय संघ करेल. तर भारतीय संघ नेहमीच मला वाटतं उतरतो तेव्हा 250 करायला जातो. 250 ते 300 याच टार्गेटनी खेळत असतो. ज्या प्रकारे अभिषेक शर्मा, तिलक वर्मा एक आहे जो थोडीशी स्टेबिलिटी आणतो मधल्या फळीला. कारण तो कॅल्क्युलेटिव्ह खेळतो. पण ईशान किशन, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या हे 200 पार करण्याच्या उद्देशानेच खेळत असतात. तर हे असे एक्सक्लुझिव्ह प्लेयर, दुबे आहे, रिंकू सिंग एक चांगला फिनिशर आहे आपल्याकडे. हे सगळे प्लेयर्स जे बघितले तर ते 200+ करण्याच्या दृष्टीने बॅटिंग करत असतात. सर कोलंबोमध्ये ही मॅच होती आणि मगाशी जे अपडेट आपण बघितले त्यानुसार पावसाचं सावट अद्यापही कायम आहे. कोलंबो संदर्भात बोलायचं झालं, मैदानासंदर्भात बोलायचं झालं, आतापर्यंत जे सामने झालेले आहेत तिथं फिरकीपटूंना बरीच मदत झालेली आहे. त्या अनुषंगानं भारतीय संघात काही बदल होऊ शकतात, आज अपेक्षित आहेत काही बदल? एखादा चेंज होईल. मला वाटत नाही जास्त काही चेंजेस करतील. कारण आपला संघ आहे तो पूर्ण जसं मी म्हटलं की फक्त फास्ट बॉलरवरच भर देण्याचा असेल तर रिंकू सिंग बसून एखादा फास्ट बॉलर ॲड होऊ शकतो. अगदीच झालं तर. रिंकू सिंगच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर? नाही, एवढी मोठी बॅटिंग लाईनअप असल्यावर अजून बॅट्समन ऍड करण्यापेक्षा ते लोक जेन्युइन फास्ट बॉलर म्हणजे सिराज आणि नाही किंवा अर्शदीप आणि बुमरा, आणि बाकी आपल्याकडे 2 ऑलराऊंडर आहेतच, दुबे आणि हार्दिक पांड्या. ते 4 कुठल्याही सामन्यामध्ये 4 फास्ट बॉलर जर का तुमच्याकडे या क्वालिटीचे असतील तर मला वाटत नाही अजून कुठल्या बॉलर्सची गरज, म्हणजे 6-7 बॉलर किंवा ऑलराऊंडर्स घेऊन खेळायची गरज नसते. ठीक. अमर देखील आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेत. अमर? नाही, मी तेच विचारू इच्छितो, हार्दिक पांड्या किती की प्लेअर ठरेल? कारण की मला जेवढं आठवतं 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जे हार्दिक इनिंग केली होती 43 बॉल 80 रन, ती अजून पाकिस्तान विसरलं नसेल. आणि आजच्या मॅचमध्ये की फॅक्टर ठरू शकतो त्याची इकॉनॉमी. पाकिस्तान विरुद्ध खेळताना नेहमीच चांगली राहिलेली आहे आणि विकेट्स पण जास्ती चांगल्या काढतो. तो अतिशय महत्वाचा की प्लेअर ठरेल संपूर्ण मॅचमध्ये भारताच्या दृष्टीने हार्दिक. बघा आता आजच्या तारखेला जगभरात एक जो कोणी नावाजलेला ऑलराऊंडर आहे तो हार्दिक पांड्या आहे. तो बॉलिंगमध्ये असेल, त्याच्या एक्सप्लोजिव्ह बॅटिंगमुळे असेल किंवा त्याच्या अप्रतिम फिल्डिंगमुळे असेल, तर त्याचं जे एफर्ट्स आहेत ते नेहमीच 200% असतात. 100%ही नाही मी म्हणणार. त्याचे बॅटिंगमध्ये पण तेवढेच एफर्ट्स असतात, बॉलिंगमध्येही असतात आणि फिल्डिंगमध्ये त्याहून जास्त असतात. तर असा ऑलराऊंडर आपल्याकडे असणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि तो नेहमीच सगळेजण होप करत असतात आणि प्रे करत असतात की हार्दिक पांड्या लागला तर आपल्याला वेगळंच चित्र दिसणार आहे. हार्दिक पांड्यानी बॉलिंग चांगली केली तर तो मॅच विनिंग क्रिकेटर आहे. तर हार्दिक पांड्या नक्कीच ठरेल योग्य. जसा हार्दिक पांड्याबद्दल आपण आता बोलतोय, अमर देखील सकाळपासून अनेक क्रीडाप्रेमींसोबत बोललेले आहेत. आमचे अनेक प्रतिनिधी आज सकाळपासून बोलत आहेत. अभिषेक शर्मा आणि ईशान किशनकडनं लोकांना, क्रिकेटप्रेमींना प्रचंड आशा अपेक्षा आहेत आजच्या या सामन्याबद्दल. त्यांची आजची खेळी काय असू शकते, तुम्हाला काय वाटतंय? आता अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी जे काही सामने आता रिसेंट पास्टमधले आहेत त्याच्यात जे दाखवले की ते काय करू शकतात, तर ते दोघे लागले तर प्रश्नच नाही आहे. दोघांपैकी एक जरी राहिला तरी 200 पार करणं भारताला कठीण जाणार नाही आहे. आणि मला वाटतं पाकिस्तान ईशान किशनच्या अगेन्स्ट तेवढे खेळले नाहीत
अजूनपर्यंत. ऑफकोर्स अभिषेक शर्मा त्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पण खेळला आहे, त्यांनी दाखवलं आहे की तो काय करू शकतो. त्यांच्या शाहीनशाह आफ्रिदीला त्यांनी जोडून काढलं. या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या आहेत, आता ईशान किशन त्यांच्यासाठी की ठरणार आहे, कारण ईशान किशन अननोन क्वालिटी त्यांच्यासाठी आहे. आणि जर का त्यांनी प्रहार केला, ईशान किशनने जर का प्रहार करायला सुरुवात केली, तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नसणार आहे. अमर, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. अगदी शेवटचा प्रश्न अमर. अगदी बरोबर आहे. आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय रणनीती राहायला पाहिजे पाकिस्तान विरुद्ध, आणि पाकिस्तानची समजा पहिली बॅटिंग असेल तर कुठपर्यंत रोखलं तर आपल्याला फायदा येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालच्या प्रेस कॉन्फरन्समधली सूर्यकुमारची जी बॉडी लँग्वेज आहे ती सुद्धा महत्वाची होती. अगदी हस्ता आंदोलन, म्हणजे गेली मॅच जी झाली होती ती मैदानावर वेगळी खेळल्या गेली होती आणि बाकीची मॅच वेगळ्या खेळल्या गेली होती. अगदी शेक हँड करतात की नाही तिथपासून ही चर्चा सुरू झाली होती. आणि आताही ते दबाव आहे, पण सूर्याने ज्या पद्धतीने उत्तर अगदी सहजतेने दिले होते सगळे प्रेस कॉन्फरन्सले, त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा भारतीय संघांमध्ये दिसते. तर दुसरीकडे पाकिस्तान अगदी सुरुवातीपासून रणगाणं करतच आम्ही नाही खेळणार, बांगलादेशच्यासाठी आम्ही नाही खेळणार, आणि असं म्हणजे कुठेतरी एक घाबरलेली पाकिस्तान टीम दिसते. एक मानसिक मनोधैर्य भारतीय टीमचं जास्ती उंचावलेलं वाटतं आता. नक्कीच, कारण सूर्यकुमार यादव हा मोस्ट सक्सेसफुल T20 कॅप्टन आहे जगभरात. हो, भारतासाठी तर त्यांनी केलेलंच उत्तम, पण जगभरातल्या कॅप्टन्सी बघाल तुम्ही, त्यात सूर्यकुमार यादवचं नाव सर्वप्रथम आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की तो खूप पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या प्लेयरबद्दल तो खूप पॉझिटिव्ह असतो नेहमी. आणि हेच त्यांनी दाखवून दिलं. आता हस्तांदोलन करायचं की नाही हा पूर्णपणे टीम मॅनेजमेंट आणि पॉलिटिकली आणि जे काय असेल त्याचा संबंध आहे. आणि केलं तरी भारताला काही फरक नाही पडत, आणि नाही केलं तरी भारताला काही फरक नाही पडत आहे. तर केलं समजा तर त्यांच्यासाठी ते ओव्हरवेल्मिंग असणार. पाकिस्तानसाठी ते भारावून जातील कदाचित की हस्तांदोलन केलं आहे तर आता आपण सेफ झालो असं त्यांना वाटू शकतं. नाही केलं तर ते रागाच्या भरात पण धुसमुसत राहतील आणि त्यांच्या खेळावरचं नियंत्रण जाऊ शकतं. कॉन्सन्ट्रेशनला तर हा प्रॉब्लेम त्यांच्यासाठी येऊ शकतो. तर भारतासाठी इट इज जस्ट अनदर डे असं मला वाटतं. ठीक आहे. त्यामुळे आता हँडशेक होते का हे देखील पाहावं लागेल. आणि ज्या अर्थानं आपण चर्चा केलेली आहे, हाय व्होल्टेज सामना आपण म्हणतो याला, संपूर्ण भारतातल्या क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं या सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळं कशा पद्धतीनं आजचा हा सामना रंगतो त्यानंतर देखील आपल्याला पुन्हा एकदा चर्चा करायची आहे, बोलायचं आहे. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी आज सविस्तर संवाद साधला आणि हे विश्लेषण केलं. अमर काणे देखील आपल्यासोबत जोडले होते. अमर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी.